नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. चला मग आता मी लागते माझ्या गार्डनच्या कामाला. दररोज 1 तास तरी त्या गार्डनला द्यायचं असं मी ठरवलेलं आहे. आता सध्या सुट्ट्या आहेत. मला जमती आहे गार्डनमध्ये काम करणं. पण नंतर आता शाळा सुरू झाल्यानंतर होईल की नाही काय सांगता येत नाही. पण जेवढं जमेल तेवढं आता गार्डन चांगलं करायचं आहे. भाजीपाला लावायचा आहे आणि दररोज एक भाजी ही मिळाली ना, खूप छान आनंद वाटतो. आपण काम करतो ना, कष्ट करतो ना, त्याचं मोबदला आपल्याला मिळालं ना, चांगलं वाटतं. तर आता मी बी लावायचं तर काढून ठेवलेलेच आहे. तर त्या अगोदर मी इथं थोडं पक्षाला पाणी वगैरे घालते. इथं आणि इथं 2 ठिकाणी पाणी ठेवलेलं आहे. पण कधी पक्षी जास्त येतच नाहीत. इतके झाडं आहेत, हिरवंगार आहे पक्ष्याला बसायसाठी. पण ते कधी येतात, कधी जातात आपल्याला माहीत होत नाही. म्हणजे येतात ते. आता बघा पेरू झाडाला किती लागलेले आहेत. तेच खाऊन टाकतात ना. अजून आपल्याला एकही पेरू मिळालेलं नाही व्यवस्थित आणि थोडंसं पिकायला लागलं की त्यांना कळतं आणि ते खाऊन टाकतात जिकडे-तिकडे. आता मी घेतलेली आहे वेलं बांधण्यासाठी सुतळी. कारण वेल जी आहेत ना, इकडं-तिकडं पसरतात, पडायला लागलेले आहेत आणि त्याला योग्य दिशा, योग्य मार्ग दाखवणंही फार आवश्यक असतं. तसंच आहे म्हणजे घरातसुद्धा आपले मुलं संस्कार चांगलं देणं, चांगलं त्यांना शिकवणं, हे त्यांच्या भावी जीवनासाठी चांगलं असतं. म्हणजे वेरेला कसं आपण सुतळी बांधून दिलं, की ती योग्य दिशेने वरी वाढत जाते. नाही योग्य दिशा दाखवली, तर कसं वेल इकडे-तिकडे, वेडी-वाकडे कुठेही पसरेल. तसंच आपल्या मुलाबाळांचं, आपल्या जीवनाचं, आयुष्याचं पण तसंच असतं. योग्य दिशा दाखवणं, योग्य मार्ग सांगणं, त्यांना एका मार्गाला लावणं, मुलाबाळांना आपल्या घराचं चांगलं संस्कार देणं, हे एक फार महत्त्वाचं असतं पहा. तर इथं आहे भिन्नीसची वेल आणि त्याला मी इथं शेवग्याच्या झाडावर चढवलेली आहे. तर पूर्ण वरी गेलेली आहे आणि त्याच्या ज्या आणखीन ज्या फांद्या आहेत ना, त्या इकडे-तिकडे पडत आहेत. मग त्याला मी चांगलं बांधून घेते आणि इथं बघा हे गुलाबाचं झाड आहे आणि ते गुलाबाचं झाड ना इकडं पडलेलं आहे त्या चाफ्याच्या झाडावरती. ते पांढरे-पांढरे फुलं असतात ना, खूप नाजूकच झाड आहे तेही आणि थोडंसंच पडलेलं आहे. तर त्याचंसुद्धा फांटा मोडून गेलेला आहे पहा. तर ह्याला मी आता बांधते. हे बघा, आता ती गुलाबाचं झाड हे बघा फांटी कशी मोडलेली आहे. ते जे चाफ्याचं झाड आहे, पांढरे फुलं लागतात ना, ते फक्त ते फांदी पडली म्हणून गुलाबाच्या झाडाची. तर असं होतं पहा. म्हणून योग्य दिशा देणं आणि योग्य मार्ग दाखवणं आणि वेळेवर तेही करणं हे योग्यच असतं. आता मी कालच करणार होते काम. काल केलं असेल तर ही फांदी तुटली नसती. मला खूप हळहळ वाटायला लागलं. कारण आपण मेहनत करतो, कष्ट करतो, तर नुकसान आपल्याला पाहावंच वाटत नाही. काही पण घरातलं नुकसान म्हणा, झाडाझुडपाचं नुकसान, कोणतंही नुकसान म्हणलं का नाही, नकोच वाटतं बघा. योग्यच दिसलं पाहिजे सगळं, योग्यच राहिलं पाहिजे. पण कधी-कधी होतं तसं. तर झाडंसुद्धा म्हणजे आपले एक मित्र-मैत्रिणीसारखेच असतात ना, जीवाभावाचेच असतात तेही. रोज आपण त्यांच्या संगतीत बसतो, सानिध्यात राहतो. त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारल्यासारखंच एक आनंद आपल्याला येत असतो त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे. पहा त्यांच्याबरोबर आपण किती काम करत असतो पहा. त्यांना मार्ग दाखवत आहे मी, की असं चढा म्हणून बांधून वेलीनं त्यांना योग्य दिशा दिलेली आहे. तर आता इथं एक कारल्याचं झाड आलेलं आहे. खूप दिवस झालं आणि त्याची वाढ होत नाही कारण त्याला जमिनीवर डिस्टर्ब होत आहे. तर त्याला थोडंसं बांधून मार्ग दाखवलं ना, ते आपोआप वरती चढेल. तर ते करणार आहे. आता खूप दिवसाचं काम हे पेंडिंग राहिलेलं आहे. आता त्या अगोदर हे जे शेवग्याचं झाड आहे, हे मी थोडंसं काटून घेतलेलं आहे. म्हणजे दुसरं ज्याला शेंगा लागलेल्या आहेत ना, तिकडचं झाड नाही आहे. हे दुसरं झाड आहे. इथंच बघा 3-4 झाडं आलेली आहेत आणि हे शेवग्याचं झाड आम्हाला वाढवायचंच नाही आहे. कारण उंच जातं आणि खूप मोठं जातं. त्याच्या शेंगाही आपल्याला उपयोगालाच येत नाहीत. म्हणून हे तोडायचंच आहे मला कसंही. कित्येकदा आपण तोडलेलं आहे ते झाड. तर आता आता वाढीला लागलेलं आहे. म्हणून त्याच्या अगोदरच मी आता हे थोड्या-थोड्या फांद्या तोडून घेते भाजीसाठी. एकदम ताजा-ताजा फ्रेश बघा भाजीपाला कसा आहे. तर ह्याच्या मी फांद्या तोडून घेतल्या. म्हणजे शेवग्याचं झाड जे वरी वाढणार आहे,
त्याला मी थांबवलेलं आहे, आता रोखलेलं आहे त्याचं तोडून. मग आता आणखीन थोडं वाढायला लागलं की आणि तोडायचं मग भाजीसाठी. हे फक्त भाजीसाठीच वापरणार आहे, ताज्या ताज्या भाज्या मिळतील इथून म्हणून. मग हे आणि खूप नाजूक असतं पहा, किती छान एकदम हात लावल्या लावल्या तुटत आहे. तर तोडून घेतले बघा, थोडं खुल्लं झालं बघा छान एकदम. नाहीतर काय एकदम दाटी दाटीच झालेली. तिथं बघा पेरूचं पण आहे, कढीपत्ता आहे आणि आंब्याचं पण आहे तिथंच. 3 झाडं एकदम गर्दी आणि हे शेवगा 4 झाडं कसे येतील बरं तेवढ्याच जागेमध्ये. म्हणून हे शेवग्याचं झाड आता वाढवायचं नाही आपल्याला, तिकडचं एक ठेवायचं आहे. थोड्याच वेळा त्याला शेंगा लागत आहेत आता. तर इथं ना बुडाला त्याच्यानं मी बिन्नीसचं लावलेलं आहे. तर ते बिन्नीसचं झाडाला काय करणार आहे, थोडंसं बांधून लाकूड वगैरे त्याला आधार देऊन मग त्याला वरी चढवण्यास मार्ग दाखवणार आहे. तर ते काम मी करणार आहे. आणि इथं बिन्नीसच्या शेंगा आता चांगल्या लागत आहेत पहा, फुलं लागत आहेत. फुलं येत आहेत म्हटलं की आपण समजायचं फळ पण त्याला नक्की लागणारच. तर असं वेगवेगळ्या प्रकारची कामं आपल्याला गार्डनमध्ये करावं लागतं. कधीकधी त्यांना मार्ग दाखवावं लागतं, कधी त्यांना जमिनीत रोपावं लागतं, कधीकधी त्यांना उपडूनही टाकावं लागतं. किती प्रकारचे कामं आपल्याला करावी लागतात पहा. म्हणून हे दररोज निगा राखणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं हे खूपच आवश्यक असतं बघा. गार्डन करायचं म्हणजे असं काम असते. सारखं हातात खुरपं पाहिजे, फावडा पाहिजे, असं खोदायला जमीन खोदायला पाहिजे, असं सगळं आपल्याकडे हत्यार टूल्स असले पाहिजेत. तर इथं मी आता बिन्नीसच्या त्या वेलीला बांधून घेतलेली आहे. आता योग्य प्रकारे ते जाईल. आणि इकडे बघा जाळीचा दरवाजा करून किती छान झालेला आहे. डायरेक्ट कोणीच इकडे येत नाही. ते आणखीन एक जे आहेत ना, ते वरचे आमचे भाडेकरू आहेत. ते आता ड्युटीहून आलेले आहेत आणि काय करत आहात म्हणून विचारत इकडं आलेली आहेत. तर असं असतं म्हणजे. आणि डोअर नसलं असतं जाळीचं तर पूर्ण फिरले असते इथं मध्ये येऊन. आणि सगळं काहीतरी म्हणजे अडचण झाली असते ना, म्हणजे थोडंसं ब्रेक झालं ना, म्हणजे कंट्रोल झालं. मग तिथं सोडून ठेवलेले होते मी शेवग्याचे खूप पानं. तर त्यांनाही विचारले पाहिजे का तुम्ही भाजी करता का. तर त्यांनी म्हणले हां हां मी पण करते त्याची भाजी. इष्ट ಹಾಕು ಇಷ್ಟು ಹ್ಯಾಂಗ ತಗೋತೀರಿ ಈ ಕಡೆ ಹೋಳಿಗೆ ಮಾಡಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದೆ ಆ ಕಡೆ ನಾವು ಜಲ್ದಿನೇ ಮಾಡ್ರಿ ಏಟುಕ 6:30 ಇವತ್ತು ಬಸವ ಜಯಂತಿ ಸಾಕಲ್ಲ. ಸಾಕು ಸಾಕು आज बसव जयंतीच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. आणि महात्मा बसवेश्वर जे होते इथंच कर्नाटकामध्ये बसव कल्याण आहे इथं जवळ, त्यांची ती कर्मभूमी होती म्हणून इथल्या लोकांना खूप अभिमान आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं जुलूस इथं निघालेलं आहे आणि खूपच घरोघर पुरणपोळी वगैरे करून इथं साजरी करतात. तर चला मग आजच्या व्हिडिओला मी आता इथंच संपवते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.